नमस्कार, मी स्नेहा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण जी रेसिपी करणार आहोत ती आहे चिकनची बटर गार्लिक तंदुरी। तर जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या या रेसिपीला। तर मी चिकनचे थाईज घेतलेले आहेत, त्याला असे कट मारून घेतले आहेत जेणेकरून ते व्यवस्थित शिजेल आणि आपला मसाला जो मॅरिनेशन आहे ते व्यवस्थित होईल। तर आता मी तुम्हाला साहित्य काय लागणार आहे ते सांगते। यासाठी आपल्याला लागणार आहे दही, बटर लागणार आहे, धणे पावडर लागणार आहे, लाल मिरची पावडर, घरचा मसाला, हळद आणि गरम मसाला। मी हे बेसन घेतलेलं आहे, लिंबू घेतलेला आहे आणि चवीपुरता मीठ। तर आपण सर्वात पहिले हळद, मीठ आणि आलं लसूणची पेस्ट घालून ह्याला मॅरिनेट करणार आहोत। तर मी हळद घेतलेली आहे, मीठ घालूयात, आणि आलं लसूण पेस्ट। ह्याला आता आपण जे हळद आणि मीठ आणि आलं लसूण पेस्ट आहे ती व्यवस्थित लावून घेणार आहोत। हे आता आपलं मॅरिनेशन करून झालेलं आहे। आता आपण ह्याच्यावरती अजून एक वेगळं मॅरिनेशन लावणार आहोत, ते दाखवते मी काय करायचं आहे ते। तर आता आपण जे दही आहे ते घेणार आहोत। यानंतर ह्याच्यामध्ये आपण गरम मसाला ॲड करूयात, हळद ॲड करूयात, घरचा मसाला आहे तो, लाल मिरची पावडर, तुमच्याकडे तंदुरी मसाला असेल तर तो देखील तुम्ही ॲड करू शकता, आणि धणा पावडर। यानंतर मी ह्याच्यामध्ये बेसन घालणार आहे थोडंसं। आता हे सगळं आपल्याला एकत्रित करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट देखील घालणार आहे। चवीप्रमाणे मीठ घालूयात थोडंसं आणि हे सगळं मिक्स करूयात। आता हे जे आपण बेसन आणि दह्याचं जे केलेलं आहे मॅरिनेशनसाठी ते आपण ह्या सगळ्या चिकनच्या थाईजना लावून घेऊया। आणि हे जे आहे आपल्याला केलेलं मॅरिनेशन 15 ते 20 मिनिटं ठेवायचं आहे आणि मग नंतर आपण त्याला तंदूर करणार आहोत। ह्याला व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचं आहे। आता आपण हे मॅरिनेट केलेलं जे चिकन आहे ते 15 ते 20 मिनिटं असंच ठेवून देऊयात, म्हणजे तो मसाला आहे तो छानपैकी मुरेल। आता आपण आपल्या मॅरिनेशनला 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत, तर आपण थोडंसं तेल आणि थोडंसं बटर असं दोन्ही एकत्रित टाकणार आहोत। थाईचे जे पीस होते ते आपण ह्याच्यावर ठेवणार आहोत। आता आपण हे मंद आचेवर शिजवून घेणार आहोत। आपण पलटी मारूयात, हे त्याला मीडियम ते स्लो गॅसवरच आपल्याला शिजवायचं आहे। जसं मी बोलली तुम्हाला की हे बटर गार्लिक आपल्याला करायचं आहे, ते ह्याच्यानंतर जेव्हा आपण हे पूर्ण शिजेल त्याच्यानंतर आपल्याला ते बटर आणि गार्लिक लावायचं आहे त्याच्यावर। सो आता हे आपण शिजवून घेऊयात। आता आपलं हे चिकन ऑलमोस्ट शिजत आलंय, तर आता आपण त्याला बटर गार्लिक जे करायचं आहे त्याच्यासाठी बटर घेऊयात आणि त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेला गार्लिक आहे तो आपण ॲड करूयात।
जेवढा जास्त गार्लिक घेणार तेवढी छान टेस्ट येणार. आता हे जे आहे आपल्याला या चिकन थाईजवर लावून घ्यायचं आहे. आपले हे चिकनचे थाईज झालेले आहेत. सो आपण सर्व करून घेऊयात. आता ह्याच्यावर आपण मस्त बटर घालूयात. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. सो आपलं चिकन बटर गार्लिक तंदुरी ही रेसिपी तयार आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडली असेल तर आपल्या कमेंटमध्ये ज़रूर सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून.